नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जसे की आपल्याला माहितच आहे, आपण गावरान कुक्कुटपालन करतो आणि नवनवीन प्रकारची माहिती आपण या आपल्या गावरान कुक्कुटपालन चॅनलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो। म्हणून आपल्या या चॅनलला फॉलो नक्की करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आपल्या चॅनलवर आपण नवीन व्हिडिओज टाकले म्हणजे सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला हवी असलेली माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो। म्हणून आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये आपल्याला काय आवडते काय नाही आवडत हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा की आपण कुठून बोलत आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे मित्रांनो। आपल्याला आपले व्हिडिओ भरपूर लांबपर्यंत न्यायची आहे मित्रांनो। आपल्या महाराष्ट्रातच नाही तर आपल्याला अख्ख्या ऑल इंडियात आपले व्हिडिओ पोहोचायचे आहे मित्रांनो। आणि आपल्या या सपोर्टमुळेच मी इथे आहे मित्रांनो, आणि असेच मला सपोर्ट करत राहा, म्हणजे मी असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला असाच सपोर्ट करत राहील, तुमचा पण असाच व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करत राहील। चला तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे वळू। मित्रांनो, मी शेडवर आलो, कोंबड्यांना खायला आणि प्यायला टाकलं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला लागलो मित्रांनो। आपल्यातल्याच भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांनी मला डीएम केलं की आपण जे धंदा करत आहे सुरुवात, तो आपण मेन मोठ्या कोंबड्यांपासून सुरू करायचं किंवा लहान पिल्लांपासून करायचं। हा मुद्दा, हा प्रॉब्लेम, ही समस्या मित्रांनो सगळ्यांनाच येतो। ही समस्या सगळ्यांच्याच डोक्यात येते की आपण सुरुवात करावं तर कशी करावं। जे आपले शेतकरी मित्र नवीन आहेत त्यांना कळत नाही की आपण कसं सुरू करावं, काय करावं जे आपल्यासाठी प्रॉफिटेबल राहील आणि आपल्याला नुकसान नाही होईल, म्हणजे जेणेकरून आपण हा धंदा बंद करण्याचा सोचणार नाही मित्रांनो। मला त्याविषयी तुम्हाला माहिती सांगायची आहे की आपण लहान पिल्लापासून सुरू करायचं की मोठ्या कोंबड्यांपासून सुरू करायचं, त्यासाठी आपण आता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सांगणार आहे मित्रांनो। कारण ही कन्फ्युजन तुम्हालाच नाही तर मला पण होते। मी पण सुद्धा जेव्हा आपला शेड नवीन सुरू केला होता तेव्हा कसं सुरू करायचं, लहान पिल्ला आणायचे की मोठ्या कोंबड्या आणायच्या मला सुचत नव्हतं। मग मी स्वतःहून एक एक्सपेरिमेंट केला। मी स्वतःच पिल्लं न आणता मी स्वतः बाहेर गावोगावी जाऊन मी कोंबड्या आणल्या मित्रांनो, म्हणजे प्युअर गावरान कोंबड्या आणल्या। म्हणजे त्यामुळे कसं आपल्याला माहिती पण होतं की ह्या एक्झॅक्ट गावरान कोंबड्या आहे म्हणून। आपण जर कोणापासून पिल्लं घेतले मित्रांनो तर पिल्लांचं कसं आहे तुम्हाला पण माहित आहे, लहानपणी पिल्लं माहित नाही पडत मित्रांनो की हे गावरान आहे, म्हणून हा प्रॉब्लेम नको व्हायला मित्रांनो। म्हणून मला असं वाटतंय की आपण पॅरेंट बर्ड्स पासून सुरुवात करायला हवी। भले आपले थोडे बहुत पैसे थोडे जास्त जातील पण आपल्याला कसं प्रॉपर अनुभव पण येईल। आणि कसं असते, लहान पिल्लापासून जर तुम्ही सुरुवात करत असाल मित्रांनो तर आपल्याला जर प्रॉपर नॉलेज नसलं तर लहान पिल्लं मॉर्टिलिटी होण्याचे चान्सेस जास्त असते मित्रांनो। आणि ज्या मोठ्या कोंबड्या आहेत त्या लायका लवकरात लवकर मॉर्टिलिटी होत नाही मित्रांनो। आपल्याला अनुभव येण्यासाठी हे पॅरेंट बर्ड पासून सुरू करणं कधीही बेस्ट राहील मित्रांनो। म्हणून आपल्याला वाटते आपण मस्त, आपल्याला वाटते तेवढा पहिले कमी मधून जरी सुरुवात केली, जसं 50 कोंबड्या आणल्या आणि त्यातूनच आपण जर सुरुवात केली, आपण कोंबड्या अंड्यांवर बसवून जर आपण पिल्लं काढली, म्हणजे ती पिल्लं आपण तयार करत आहोत ना, तर आपल्याला त्याचा घाटा नफा असं एवढं कठीण जाणार नाही। जर आपण 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपयानं जर का पिल्लू विकत आणलं आणि ते जर का दगावलं तर मित्रांनो आपल्याला भरपूर मोठा घाटा लागेल आणि आपण म्हणजे प्रॉपर डिमोटिव्ह होऊन जाईन, आपल्या धंद्यात आपल्याला मन लागणार नाही। म्हणून मला असं वाटते की आपण पॅरेंट बर्ड्स आणावं, जसे की मी आणले। आणि तुम्हाला जर का मित्रांनो काहीही माहिती हवी असली, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर, माझ्या टीमचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच ठेवलेला असतो मित्रांनो। आणि आपण मला कॉन्टॅक्ट करा, आपण ट्रेनिंग सुद्धा घेतो मित्रांनो। भले आपले जर येणं नसेल होत, आपण दूर असेल, आपल्याला तर अख्ख्या ऑल इंडियातलं कोणीही चालते मित्रांनो। म्हणून आपल्याला त्याचे काही फरक पडत नाही मित्रांनो। म्हणून आपण जर मला तिथून कॉलही कराल तर मी तुम्हाला कॉलवरही शेडचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, कोंबड्या कशा आणायच्या, जर का माझ्यापासून तुम्हाला जर कोंबड्या पिल्लं हवे असेल मित्रांनो तर मी देतो, पण मी रिकमेंड करतो की तुम्ही पिल्लं नका घेऊ। आणि आपण कॉलवर मला कोणतीही माहिती हवी असल्यास विचारू शकता मित्रांनो, मी आपल्यासाठी एनी टाइम अवेलेबल आहे मित्रांनो। आणि मला माहित आहे भरपूर लोक असे म्हणजे ट्रेनिंग सेंटर वगैरे खोलून आणि हे
भरपूर पैसा कमावत आहे मित्रांनो. आणि फक्त पैसा कमावण्यासाठी आपल्याला ट्रेनिंगमध्ये इथे तिथे यायला बोलवतात मित्रांनो. आणि काय होते, आपलं फक्त नुकसान होते, बाकी काहीच नाही. काऊन की त्यांचा जो प्रोजेक्ट असतो 10 लाख लावा, 20 लाख लावा आणि शेड बांधा, हे करा. म्हणजे आपल्यासारखा जो सर्वसाधारण माणूस असतो मित्रांनो, जो की नवीन धंदा सुरू करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, त्याच्याजवळ एवढं भांडवल नसते. आणि यामध्ये जर आपल्याला 10-20 लाख रुपये खर्च करावे लागले तर तो धंदा आपल्याकडून सुरूच नाही होत मित्रांनो. म्हणून आपण लो बजेटमध्ये शेड बनवायला लावू, लो बजेटमध्ये सर्व गोष्टी करायला लावू आणि त्यातूनच आपण हाय इन्कम करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. त्यासाठी जर तुम्हाला हवे असेल तर आपली साथ तुमच्यासाठी अवेलेबल आहे मित्रांनो. म्हणून आपल्या या चॅनलवर अवेलेबल राहा. म्हणजे आपण फ्री सेमिनार बनवू, आपण फ्री ट्रेनिंग घेऊ आणि फ्री ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काहीही न घेता आपण संपूर्ण माहिती देऊ. म्हणजे आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचा फायदा होईल. आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. आणि ते नक्की सांगा की आपण कुठून बोलत आहे, म्हणजे मला आणखी मोटिवेशन मिळते मित्रांनो. आणि असाच सपोर्ट राहू द्या, म्हणजे आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी बनवून आणेल. आणि मिळते अगली व्हिडिओ में.